अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं गेल्या काही दिवसांपासून भटकती करणाऱ्या बेवारस मनोरुग्णाला सरपंच सुप्रिया पाटील व सदस्यांनी आपुलकी दाखवत कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करून चांगली कपडे घालून प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून चांगल्या रुग्णालयात पाठवण्याची सोय केली। सर्वसामान्य माणसाला ते पण बेवारसरित्या भटकंती करणाऱ्या मनोरुग्णाप्रती दाखवलेल्या माणुसकीच्या गहिवराचे सर्वत्र कौतुक होत आहे। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं गेल्या काही दिवसांपासून एक बेवारस मनोरुग्ण भटकंती करत होता। काही ग्रामस्थांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया पाटील यांना कळवली असता सरपंचांनी तात्काळ अन्य सदस्य कर्मचारी यांना बरोबर घेऊन त्या मनोरुग्णास पकडून कार्यालयात आणून पुरुष कर्मचाऱ्यांनी त्याला अंघोळ घालून स्वच्छ कपडे घालत हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी प्रियांका जाधव यांच्याकडून तपासणी करून घेतली। तसेच हुपरी पोलीस ठाण्यात पत्र देऊन चांगल्या मनोरुग्णालयात पाठवण्याची सोय केली। सध्याच्या काळात सख्खे भाऊ एकमेकांना आपुलकी दाखवत नसल्याच्या घटना घडत असताना बेवारस मनोरुग्णाला आपुलकी दाखवणाऱ्या सरपंच सुप्रिया पाटील व सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सध्या अनेक ग्रामपंचायत विविध कारणांनी चर्चेत येतात। समाजाप्रती आपली कार्य कर्तव्य दक्षता ही संकल्पना बाजूला जात नष्ट होत असताना सरपंच सुप्रिया पाटील व सदस्यांनी अशा अनेक समाजोपयोगी कामात हिरिरीने सहभाग नोंदवला आहे। यांच्यामुळे लोकप्रतिनिधीतील माणुसकीचा गहिवर तमाम रेंदाळकरांना दिसून आला। यावेळी सरपंच सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवकी विभूते, अन्नपूर्णा गळतगे, आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रकाश गिरी, भरतराव पाटील, आरोग्य सेवक प्रदीप घोडेस्वार, कर्मचारी उदय विभूते, महेश गळतगे, भगवान कांबळे आदी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।